नमस्कार भाऊ बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आयुर्वेदिक अशा व्हिडिओमध्ये। तर ही पानं पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजूनच गेला असेल की व्हिडिओ कशाविषयी आहे। तर ह्या आयुर्वेदिक पानांपासून बऱ्याच जणांना बघा 70 ते 80% लोकांना कशाचा त्रास आहे, तर प्रवासामध्ये उलट्यांचा त्रास आहे। म्हणजे बसने प्रवास करू द्या, म्हणजे एस टीमध्ये प्रवास करू द्या किंवा जीपमध्ये प्रवास करू द्या किंवा इतर कुठल्याही वाहनामध्ये, काहीला तर टू व्हीलरवरती सुद्धा उलट्या होतात म्हणजे प्रवास करताना। तर आज ह्या पानांपासून ज्या उलट्या होत आहेत जे प्रवासामध्ये आपल्याला, त्या बघा आपण काय करणार आहोत की ह्या पानांपासून जे प्रवासामधील उलट्या आहेत ते तुम्हाला कधीच होणार नाहीत, कधीच होणार नाहीत। तर बघा कशा पद्धतीने आपण ज्या ह्या उलट्या होत असतात आपल्याला प्रवासामध्ये, त्या कशा प्रकारे आपण थांबवणार आहोत बघा। आणि कितीही तुम्ही मुंबई टू दिल्ली प्रवास करा किंवा कलकत्ता तो कन्याकुमारी ते दिल्लीपर्यंत प्रवास करा, कधीच तुम्हाला काय होणार नाही की प्रवासामध्ये ज्या उलट्या आहेत त्या उलट्या केव्हाही कधीही होणार नाहीत। तर चला बघा आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात, आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही, जेणेकरून आपण ह्या जी पानं आहेत ते कशा प्रकारे आपण ह्याचा वापर करणार आहोत बघा। आणि कशा प्रकारे म्हणजे आपण दोन प्रकारे सांगणार आहोत की दोन प्रकारे आपण औषध तयार करणार आहोत, आणि ते दोन प्रकारे औषध जे आहेत ती कशा पद्धतीने वापरायचे आहेत बघा। आणि आपल्या जे प्रवासामध्ये उलटी मळमळ जे होत असते ती नाहीशी करणार आहोत, तेही कायमची। तर चला करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात। आणि त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे बघा, जी आपली पहिली पद्धत आहे ती पहिली पद्धत सांगतो तुम्हाला। तर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे, तर अशा लवंगा घ्यायच्या आहेत। काय घ्यायचं आहे आपल्याला, लवंगा घ्यायचा आहे। आणि लवंगा घेतल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला आता साहित्य सांगतो, आपल्याला साहित्य आपण जे कसं बनवणार आहोत, कशा पद्धतीने आपलं औषध तयार होणार आहे। आणि बसमधील एस टीमधील किंवा प्रवासामधील जे तुमच्या उलट्या मळमळ होत असते ती कायमची नाहीशी करण्यासाठी आपण जी होम रेमेडी म्हणजेच घरगुती एक औषध तयार करणार आहोत। आणि त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते पहा बरं का तुम्ही आधी सर्वात पहिल्यांदा। तर इथं आपण काय घेतलेलं आहे, तर इथं आपण ह्या लवंगा घेतलेल्या आहेत। आता ह्या लवंगा आपल्या मसाल्याच्या पदार्थामध्ये आपलेच घरगुती आपल्या घरी तर असतेच सगळ्यांच्या, नसेल तर किराणा मालाच्या दुकानामध्ये, मसाल्याच्या पदार्थाच्या दुकानामध्ये सहजपणे आपल्याला ह्या लवंगा उपलब्ध होत असतात। त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे इथं, तर इथं हे मीठ घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही हे मीठ घेतलेलं आहे। आता बरेच जण म्हणतात हे मीठ कसलं मीठ आहे, तर हे मीठ तुमच्या लक्षात आलं असेल किंवा नसेल, तर हे मीठ जे आहे ते ह्याला आपल्याला सेंदा नमक किंवा काळं मीठ असं म्हटलं जातं बघा। तर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं असतं। हे आपल्या रोजच्या आहारामध्ये सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो, त्याच्यामुळं हे मीठ खूप फायद्याचं आहे। ह्याला शेंदा नमक किंवा काळं मीठसुद्धा म्हटलं जातं, आपलं साधं मीठ घेतलेलं नाही आपण। तर हे पाहू शकता तुम्ही, हे खूपच फायदेशीर असं आपलं शेंदा मीठ म्हणजेच काळं मीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण इथं काय घेतलेलं आहे, तर लिंबू घेतलेला आहे। काय घेतलेलं आहे, लिंबू घेतलेला आहे। आणि ह्या लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं। आणि प्रवासामध्ये साधा लिंबाचा जरी आपण वास घेतला, बरेच जण बघा प्रवासामध्ये लेमन गोळ्या खातात किंवा लिंबाचा वास घेतात, त्यांचं काय होतं बघा, तर जी उलटी मळमळ होत असते ती थोडीशा कव्हायनं प्रमाणामध्ये काय होत असतं, उलटी थांबत असते, नुसता लिंबाचा जरी वास घेतला आपण प्रवासामध्ये तरी। तर असा आपण हा लिंबू घेतलेला आहे। तर आता सर्वप्रथम ही होम रेमेडी तयार करत असताना आपल्याला काय करायचं आहे की एक असा आपल्याला खलबत्ता घ्यायचा आहे। काय घ्यायचा आहे, खलबत्ता घ्यायचा आहे। खलबत्ता म्हणजेच आपली जी ही घरगुती कुटणी आहे बघा, ती अशी घ्यायची आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, तर हे औषध तयार करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर साधारणतः 1 2 3 4 5 आणि 6 आणि 7, तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या अशा 7 लवंगा घ्यायच्या आहेत। किती लवंगा घ्यायच्या आहेत, 7 लवंगा घ्यायच्या आहेत। आणि ह्या लवंगा काय करायच्या आहेत बघा, आपल्याला आता या अशा बारीक ह्याची पावडर तयार करायची आहे। आता तुम्ही म्हणता हे मिक्सरला सुद्धा आपण लावू शकतो का, तर लावू शकतो, परंतु ह्या लवंगा किती आहेत,
7 लवंग आहेत आणि तेवढ्यासाठी आपल्याला मिक्सर लावणं परवडणार नाही आणि ह्या लवंगाची 7 लवंगाची पावडर होणार पण नाही, ते भांड्याला चिटकून राहील. म्हणून आपण काय करतोय, तर हे जे लवंगाचे मिश्रण आहे ते बघा आपण काय करतोय, ही आपली घरगुती कुटणी म्हणजेच हा घरगुती जो खलबत्ता आहे त्याच्यामध्ये आपण काय करत आहे, तर ही पावडर ह्याची तयार करत आहोत. तर ह्याची जेवढी आपल्याला बारीक होईल ना पावडर तेवढी बारीक करायची बघा पावडर. आणि ह्याच्यानंतर आपलं जे औषध तयार होणार आहे ते पण बघा कशा पद्धतीने वापरायचं मी सांगणार आहे, कशा पद्धतीने त्याचा परिणाम होणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ जो आहे आपला हा कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपली जी माहिती आहे ते पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजेत, जेणेकरून आपली जी प्रवासामध्ये उलटी मळमळ होत असते ती कायमची थांबली पाहिजेत बघा. कारण ह्याचा वापरण्याची पद्धतसुद्धा फार वेगळी आहे बघा, एकदम वेगळी आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, आपलं औषध तयार झाल्याच्या नंतर पाहायचं आहे की हे आपण कशा पद्धतीने वापरणार आहोत आणि औषध कशा पद्धतीने तयार होतं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने काय झालं, आता आपलं छान अशी 7 लवंगाची काय झालेली आहे पावडर तयार झालेली आहे. ते पाहू शकता तुम्ही की अशी 7 लवंगाची पावडर तयार झालेली आहे. आणि आपण ती काय करूया, एका प्लेटमध्ये अशी काढून घेऊया. तर साधारणतः बघा 7 लवंगाची आपली जी पावडर आहे ती किती तयार झालेली आहे बघा, तर साधारणतः 1 चिमूटभर किती झालेली आहे, साधारणतः 1 चिमूटभर आपली औषधाची पावडर लवंगाची तयार झालेली आहे. आता ह्याच्या पुढं आपल्याला काय करायचं आहे की असा हा लिंबू आपण मागाशी घेतलेला आहे, तर हा लिंबूसुद्धा काय करायचा आहे आपल्याला, तो अर्धा चिरून घ्यायचा आहे बघा. आता आपण ही पहिली पद्धत सांगतोय बघा, म्हणजे ही पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ते. आणि दुसरी पद्धत हे तर तुम्हाला माहितीच आहे की पानापासून मी काय करणार आहे ते. ही पानं आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स नाही करायची. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे बघा, इथं हा अर्धा लिंबू जो आहे तो आपण कट करून घेतलेला आहे. आणि अर्धा लिंबू कट केल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्यातले पूर्णपणे काय करायचं आहे, आपल्याला बी जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या चमच्याने आपल्याला जिथं जिथं बी काढलेत त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं असं हे चमच्याने असं टोचवायचं आहे, जेणेकरून इथे थोडेसे खोलगट खड्डे होतील तयार. आणि आता अशा पद्धतीने हे लिंबू तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर आपण इथं जी लवंगाची पावडर तयार केलेली होती ती लवंगाची पावडर काय करायची आहे बघा, तर ह्याच्यावरती या अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे बघा. साधारणतः थोडीशी टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर आपलं हे शेंदा नमक म्हणजे जे आपलं काळं मीठ आहे हे कुठंही बाजारात मार्केटमध्ये कुठंही भेटतं, हे सुद्धा आपल्याला थोड्याशा प्रमाणात काय करायचं आहे, तर ह्याच्यावरती असं 1 चिमूटभर असं टाकून घ्यायचं आहे. आणि हे टाकल्याच्या नंतर झालं आपलं औषध तयार. आता हे तुम्ही म्हणता दादा औषध तर तयार झालेलं आहे, परंतु आता हे वापरायचं आहे कसं, तर आता ह्याची वापरण्याची पद्धत म्हणजे वेगळी कशी आहे, तर आपल्याला ह्याचा ज्यूस वगैरे करून प्यायचा नाही किंवा ग्लासामध्ये पाण्यामध्ये टाकून प्यायचं नाही. तर तुम्ही म्हणता मग आता काय करायचं आहे, तर आपल्याला बघा आता हे काय करायचं आहे की आपल्याला आज प्रवास करायचा आहे, तर प्रवासाला थोडासा वेळ असतो आपला, म्हणजे साधारणतः तुमचा जो प्रवास करायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, 15 ते 20 मिनिट अगोदर काय करायचं आहे, प्रवास करायच्या अगोदर 15 ते 20 मिनिटं अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे औषध तयार केलेलं आहे आपण, तर हे काय करायचं आहे आपल्याला जिभेने थोडं असं चाटून घ्यायचं आहे. किती थोडं चाटून घ्यायचं आहे, सगळंच खायचं नाही एकदाच. तर आपल्याला काय करायचं आहे 1 ते 2 मिनिटांनी असे 10 ते 15 मिनिटाच्या अगोदर काय करायचं आहे, हे औषध साधारणतः 3 ते 4 मिनिटामध्ये हे औषध आपल्याला काय करायचं आहे, तर संपवून घ्यायचं आहे. म्हणजे 3-4 मिनटं आपल्याला काय करायचं आहे, थोड्या सेकंदाने किंवा थोड्या वेळाने हे जे चाटण आहे हे असं जिभेने चाटत राहायचं आहे. म्हणजे थोडं चाटलं थोड्या वेळ थांबायचं आहे, थोडं चाटलं थोड्या वेळ थांबायचं आहे. म्हणजे एकदाच आपल्याला हे मिश्रण गिळायचं नाही किंवा चाटून खायचं नाही. मी परत एकदा सांगतो आहे. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे की प्रवासाच्या अगोदर आपल्याला 15 ते 20 मिनिट अगोदर हा जो चाटण आपण जे बनवलेला आहे लिंबापासून किंवा आपल्या लवंगापासून किंवा हे शेंदा नमक आहे ह्याच्यापासून,
तर हे असं 15 ते 20 मिनिट अगोदर चाटून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. आणि हे लागायलाही खूप छान लागतं, चविष्ट पण लागतं, त्याच्यामुळं खायला कोणालाही काय वाटणार नाही. आणि हे झाल्याच्यानंतर बघा, तुम्हाला 15 ते 20 मिनिट झाल्याच्यानंतर तुम्ही कितीही लांबचा प्रवास करा, कितीही लांबचा प्रवास करा, दिल्ली ते कन्याकुमारीपर्यंत जरी तुम्ही एस टी बसने कुठल्याही वाहनामध्ये प्रवास केला ना, तरी तुमच्या उलट्या होणार नाहीत. आता हे झालं आपला पहिला उपाय. आता हा दुसरा जो उपाय आहे तो बघा, हे तुम्ही पानं पाहिली असतील की ही पानं कशाची आहेत, तर ही रुईटीची पानं आहेत. कशाची पानं आहेत? ही रुईटीची पानं आहेत. काही छोटी हे असतात, काही मोठी असतात. आता भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळे ही थोडीशी वाढलेली आहेत, म्हणजेच व्यवस्थितपणे ह्याचे पालनपोषण झालेलं आहे. अशी ही रुईटीचे पानं आहेत. आणि आता हे रुईटीचे पानं अशा पद्धतीने घ्यायच्यात आपल्याला. आणि ह्याचं काय बनवायचं आहे, तर आपल्याला औषध वगैरे तयार करायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, हे आपण जे चाटण बनवलं होतं, हे चाटण खाऊन झाल्याच्या नंतर, म्हणजे 15-20 मिनटं अगोदर खाऊन झाल्याच्या नंतर आपल्याला ज्यावेळेस आता कोणत्याही वाहनामधून प्रवास करायचा आहे, समजा एस टी बस असेल किंवा कार गाडी असेल किंवा रिक्षा असेल, काही जरी असेल, तरी अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की हे चाटण जे आहे ते खाऊन झाल्याच्या नंतर एकदम आपण आता गाडीमध्ये बसलो आहे, सीटावरती, गाडीच्या सीटावरती बसलो आहे, मग त्यावेळेस ही जी पानं आहेत त्यात आपल्याला काय करायचे आहेत, तर ही जी पानं आहेत, तर आपल्याला प्रवास करतेवेळी काय करायचं आहे, जर तुम्ही चप्पल घातली असेल तर चप्पल आपली काढून ठेवायची असेल, आणि बूट जर घातला असेल तर आपल्याला काय करायचे आहे, तर त्या बुटामध्ये आपल्याला हे काय करायचे आहेत, हे पानं घालून घ्यायचे आहेत. साधारणतः तुम्ही बुटाच्या आकाराने कापू शकता, किंवा जर चप्पल घातली असेल तुम्ही तर चप्पल तर खूपच छान. तर अशा वेळेस काय करायचं आहे, सीटावरती बसल्याच्यानंतर आपल्याला चप्पल जी आहे ती काढून घ्यायची आहे. आणि आपण सीटावरती बसल्याच्यानंतर बघा असं काय करायचं आहे की आपल्या जिथं आपण पाय ठेवत असतो त्या पायाच्या ठिकाणी काय करायचं आहे बघा, अशी ही पानं असे ठेवून घ्यायची आहेत. आणि पानं ठेवून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चप्पल काढून ठेवायची आहे. आणि त्याच्यावरती आपण ज्यावेळेस सीटावरती बसलो आहे त्यावेळेस आपल्याला हे जे पाय आहेत आपले, ते अशा पद्धतीने काय करायचं आहे बघा, तर त्या पानांवरती काय करायचं आहे, तर पाय ठेवून आपल्याला जोपर्यंत आपला प्रवास आहे तोपर्यंत ह्या पानांवरती आपण काय करायचं आहे, तर हे पाय ठेवून आपल्याला प्रवास करायचा आहे. त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही, मगाशी म्हटल्याप्रमाणे दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंत जर तुम्ही प्रवास केला तरी तुम्हाला प्रवासामध्ये उलटी, मळमळ, कसलीही उलटी होणार नाही बघा भाऊ बहिणींनो. तर भाऊ बहिणींनो, हे जे औषध जे तयार केलेलं आहे, जे आपल्या प्रवासामध्ये उलटी मळमळ होते, हे तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असल्यास नक्की आपल्या भावाला सपोर्ट करायचं आहे. तर चला भेटूया अशाच आपल्या नवीन आयुर्वेदिक आणि माहितीपूर्ण जुगाडामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.